नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढला का? नसन काढला, आपल्या जवळच्या CSC केंद्राजवळ सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढू शकता. जर शेतकरी मित्रांनी फार्मर आय डी काढला नाही तर तुम्ही सरकारच्या सर्व ज्या काही योजना आहे तुम्ही त्या योजनेपासून वंचित राहू शकता शेतकरी मित्रांनो, आणि आपल्याला त्रासही होऊ शकतो. तुम्ही काढला का? मी काढला शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी. आणि जर नसन काढला लवकरात लवकर काढून घ्या. आता खरीप हंगाम चालू आहे. जर तुम्हाला ई पीक पाहणीवर नोंद करायची असेल तर ई पीक पाहणीवर नोंद होणार नाही फार्मर आय डीमुळे. ठीक आहे, अशा समस्या येऊ शकतात. आणि सातबाराही मिळणार नाही, नैसर्गिक आपत्ती मिळणार नाही, आपला कर्ज मिळणार नाही, कर्ज भरू शकणार नाही, PM सन्मान निधी मिळणार नाही, नमो शेतकरी आहे आपल्या राज्य सरकारने चालू केली आहे ते पण निधी मिळणार नाही. नाही, आणि कृषी DBT महा DBT वरून ज्या काही योजना आपल्याला मिळतात त्या पण मिळणार नाही. आपण नोंद करू शकणार नाही, आपला मालाची नोंद करू शकणार नाही विक्री केंद्रामध्ये. या सर्व गोष्टी या फार्मर आय डीमुळे होणार आहे. तर नसन काढला तर काढून घ्या. आता शेतकरीच्या मनात एक विचार येत असेल की माझं शेत सामूहिक आहे, मी फार्मर आय डी काढू शकतो का? हो, तुम्ही फार्मर आय डी काढू शकता. तर आता फार्मर आय डी आता आपल्याला काढायचं आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट लागेल? पहिलं डॉक्युमेंट लागेल शेतकरी मी तुमचं आधार कार्ड, 7/12 आणि 8 आणि आधार कार्डची फोन नंबर जर लिंक असेल तर तुम्ही फार्मर आय डी काढू शकता. नसल लिंक तर लिंक करून घ्या. लिंक केल्यावरही तुम्ही आधार कार्ड म्हणजे फार्मर आय डी तुम्ही काढू शकता. तर ज्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्व शेतकरी आपला फार्मर आय डी काढून घ्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही. तर जवळपास 3 लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे. तर तुम्हीही आता त्या 3 लाखामध्ये तुम्ही ॲड व्हा शेतकरी मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही आपला फार्मर आय डी काढून घ्या. तर आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढला पाहिजे. धन्यवाद.